काय लगे तिकडे चल की इकडं मामाच्या घरला, बरोबर आहे का? आई कुठे नेती? मामाच्या घरला. पण देवाने कुठं सांगितलं? नंदाच्या घरला. काय तिथं देवाने सांगितलं तिथं मायेचा जन्म झालाय, ती माया इकडं आणा, कारण ती माया इकडं आल्याशिवाय या कंसाचा काटा निघणार नाही. जिथं माया आहे तिथं दुःख आहे, आणि जिथं देव आहे तिथं सुख आहे. म्हणून तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणी माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आणि मग महाराज आता देवाला न्यायचं कशा तू, बरोबर आहे का? तिथं काही कापडाचं दुकानच नव्हतं, तिथं चैनीचं निघाली घेतात लेकर त्यात ती कळतच नाही. ती एक बाई गाडीवर घेऊन बसली, बरोबर आहे का? आता हालताना विचार करावा का नाही? लेकरू हात दर खाली गेले त्यातनं, तिथे नुसतं ती रजईच घेऊन गेली, काय म्हणते मला कळत नाही, बरोबर आहे? नाही घडलंय कथा, हातातनं लेकरं निष्ठलेली बायकांना कळली नाही ती, बरोबर आहे का? लेकरू घेऊ जाणं पहिल्याच मावशीनं भरजर रेशमी पदर त्याच्या अंगावर टाकावा लेकराचा, आणि असा घेऊन डोक्यावरचा पदर पडू देऊनी आणि लेकरू बी दिसू देऊनी, बरोबर आहे का? आताच्या बाईला लेकरू घेता येत नाही. काय घेता येत नाही? कारण तिला तिचा बोजा सण होत नाही, कारण ती फक्त पापड्यावर राहिलेली आहे, बरोबर आहे का? काय तिनं बोजा सण करावं, बरोबर आहे का? तिच्या अंगात हाडाच्या काड्या झालेल्या आणि ती लेकरू बी उडूडच मग पुन्हा उंदराच्या मुंड घेऊन त्याचं मुंडक किती ग्रॅम भरलं, किती ग्रॅम भरलं बाळाचं? मी खोटं बोलत नाही. ते संतू काकाचं ते कोण म्हणलं, तो बाळ किती भरलं? 1200 ग्रॅम शीतलशाहीच्या दाटमीठ केलं. ही कशाची लक्षण आहे? ती गर्भ अवस्थेमध्ये न चांगला विचार केलेलं, न चांगलं खाल्ल्यामुळं कितीतरी मुलं काचात ठेवायची वेळ येते. अहो, आईच्या गर्भासारखी सुरक्षित जागा कुठंच नाही. 9 महिने आईच्या गर्भामध्ये पूर्णपणे भगवंतानं नेलेली टेक्नॉलॉजी बाहेर कोणी काही करू शकत नाही. काचात ठेवलेल्या लेकराचं डोळं तिरकं होते, पोटाच्या डोक्याला लेकराचं डोळं तिरकं होते का? नाही. पण तरी सुद्धा जरी डोळं तिरकं असलं तर सरळ डोळा असून जर तिरकं बघत असलं तर त्याच्या डोळ्यात चटणी घालावी, बरोबर आहे? असं करत नाही महाराज. आणि मग महाराज देवानं सांगितलं मला उचला. काहीच नव्हतं महाराज, शिंदाळाचं टोपलं उचललेलं होतं. बघा, जगाच्या मालकानं जशी परिस्थिती आहे तशात जन्म घेतला. आपली लेकरं मेन हॉस्पिटलमध्ये जन्माला आल्यामुळं येडेवडी करते ती, कारण ती डॉक्टर येडा होता, बरोबर आहे का? आणि महाराज मग डॉक्टर काय करते? ती सण होईना झाली की शेवटला ती डॉक्टर गोळी घालून घेते ती आणि आपला प्राण संपवून टाकते ती. किती तर महान लोक फक्त एकटी पडल्यामुळे मेली, कारण त्यांचं दुःख दूर करणारा कोणीच नव्हता. आणि जगाचं दुःख करणारा मायबाप माझा स्वतः दुःख भोगत होता. एवढं तरी बघून कुणी तक्रार करू नका की माझं चांगलं नाही आणि माझं देवानं वाटोळं केलं नाही, कारण आईला प्यायला सुद्धा मिळालं नाही. आईला तिथंच टाकून द्यावं लागलं. शिंदाडाच्या टोपल्यात तुमच्यासाठी बसला. ती जर शिंदाडाच्या टोपल्यात बसला नसता तर आज कळाशीत कुणी फुलं टाकली नसती. लक्षात राहू द्या. माणसं पूजा कर्तृत्वाची करतात, माणसं पूजा गुणाची करतात. कशाची पूजा करतात? गुणाची. अवगुणी माणसाची किंवा अवगुणाची पूजा कोणी करत नाही. ही पूजा जरी शरीराची होत असली तर त्या शरीरात असलेल्या विचाराची पूजा आहे, हे लक्षात राहू द्या. आणि मग महाराज आता उचलायचं पण सगळे पारे करी पटापटा बघता काय माझ्याकडे. जसं तुम्ही कीर्तनात झोपी गेला ना मगा, तसं सगळं पारेकरी झोपी गेलं. जागी का सगळी? बरोबर असू द्या. पारेकरी झोपलं, बाहेर आलं की पावसानं थैमान मांडलं. आणि मग महाराज टोपल्यामध्ये बाळ कसं दिसत असेल ते दृश्य? काळा कुट्ट अंधार, ना बॅटरी ना मोबाईलचा टॉर्च, कसं चालत असतील महाराज? जगाचा बाप घेतल्यामुळं रस्ता ऑटोमॅटिकली दिसायला लागला. आणि तसल्या रस्त्यात बाप आपल्या बाळाला वाचवण्याच्या आकांतानं कितीतरी वेळा लांब प्रयत्न करतोय. तसे आताचे बाप टोपल्यात नाही पण व्यसनातून बाहेर काढण्यासाठी कितीतरी अट्टहास प्रयत्न करतात. पण वेळ निघून गेल्याच्या नंतर मुलं कंट्रोल होत नाहीत. म्हणून महाराज व्यसनापासून लांब राहावा. माझा काही फायदा तोटा नाही, पण जे आलं योगाला म्हणून सांगू लागलो महाराज. आणि तोच कृष्ण परमात्मा ज्यावेळेस यमुनेच्या तटाला, यमुनेला कळलं की देवाचा अवतार झालाय, एवढ्यामध्ये पावसाची धार मोठी झाली. एवढ्यामध्ये शेषाला वाटलं की देव भिजतोय, मागणं फडा दिसला. तुम्ही पूजा केली का कागदाच्या त्याच्यावर? बघितलं का त्याच्यावर काय म्हणता तुम्ही त्याला? नागोबा नरसोबा. त्याच्यावर वाचा तरी नीट काय आहे ते. मला उद्या सांगा पूजा तर केली का गडबडी एक हारळ आणि एकच आघाड्याचं तीठ ठेवलं कसं तरी? बरोबर आहे का महाराज? त्याची पूजा दर शुक्रवारी करावी लागते. तुम्ही कधी करता? नक्की. आमची बायको आमुष्याला करतील, पुढच्या आमुष्यालाच करतील, बरोबर आहे महाराज? ती का करायची माहितीये का? तुमच्या मुलाचा बुध ग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत व्हावं म्हणून. त्याच्यावर बुधाचं आणि गुरुचं चित्र आहे मध्यभागी गोपाल कृष्णाचं आहे. नागाच्या फड्याची पूजा व्हावी. काल सर्पाचा दोष असेल तर तो पण पत्रिकेतनं जावा. आणि ती जीवती काय का तुमच्या मुलाबळाच्या म्हणजे
जसं 64 योगिनी द्या, त्या सगळ्या योगिनीची कला प्राप्त व्हावी या कलाकारांना, म्हणून त्याची पूजा आहे. त्याला कागद समजू नका, पण तो कागद खंदमणी दिवशी बैलांनी बघायचा नसतो, म्हणून त्या दिवशीच उतरून पाण्यात सोडतात. काही जुनं लक्षात घ्या बरं का. असू द्या, आता पुढे जातो. महाराज ज्यावेळेस भगवान परमात्मा यमुना नदीतून चालू लागला, यमुना नदी दुभंगली आणि वसुदेवाला वाट दिली. वाट दिल्याबरोबर जसं काय यमुना ओलांडली आणि गोकुळ पलीकडेच होतं महाराज. गोकुळात पाय ठेवला तेव्हा एक बाई इतकी ओरडत पळाली, तिचं नाव चिंता. कोणाचं नाव? चिंता. का? जिथं देव आहे तिथं चिंता नाही. म्हणजे तुकोबराय म्हणतात, हरी हला आता मग कैशी बैल चिंता. आता बाई चिंता नाही, कारण एकदा भगवंताची भक्ती करायला लागली की त्या माणसानं भयाला भ्यायचं नाही, चिंतेला घाबरायचं नाही, कारण तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आता गोकुळाचा रखवाल जरा आला होता, आतमध्ये जाऊन पाहिलं वसुदेवानं, तर महाराज तिथं यशोदेपाशी एक मुलगी सुंदर जन्माला आली. ती आपलं लेकरू ठेवलं, तिथलं लेकरू उचललं. म्हणजे काय केलं? देव ठेवला, माया घेतली, टोपल्यात आलं, आतमध्ये गेलं, मागचं सगळं जसं आहे तसं झालं. आणि एकदम तिनं आतमध्ये गेलं की जास्त जोरात रडायला चालू केलं, त्या केलं की सगळे जागे झाले. आणि मग महाराज लगेच सांगितलं, 8वा जन्मला नाही, 8वी जन्मली, जशी आहे तशी उचलून कंसाच्या हवाले केली. कंसानं धरली, म्हणले कुठं जातीच ग, पोरगी असू नाही तर पोरगा असू, मारल्याशिवाय राहत नाही. आणि धरलं आणि गरगर गरगर फिरलं. एवढ्यामध्ये माया हातातून निष्ठली आणि तिनं सांगितलं, हे कंसा, मला काय मारायला लागला? मला मारायच्या आधी तुझा माझ्या आधी तुला मारणारा जन्मला आला. म्हणले कुठं आलाय? गोकुळात. जाताना गपची बसली नाही, तिने सांगून दिलं. म्हणले बघ आता तुझा कसा काटा काढते. कोण? माया. माया निष्ठली आणि चतुर्भुज झाली. तेव्हापासून तिला जगदंबा म्हणतात. कुणाला? या मायेला. हीच माया तुमच्या आमच्यामध्ये शक्ती बनून काम करते, म्हणून आपण काम करू शकतो. ती कुठवर काम करू देती? तिला वाटतं ह्या सप्त्यात नाही घातली तर पुढच्या सप्त्यात माळ घालीन. बघता बघता म्हातारं झालं. ती म्हणजे आता ह्याचं कारा करेन. मग काय केलं? डोळं घालविलं, हात घालविलं, पाय घालविलं, तोंडातलं सगळं दात घालविलं. तरी पण म्हातारं म्हणतंय ओळखून घ्या. बरोबर आहे का? जसं जसं जमल तसं वाढ मला. बरोबर आहे का? काही नाही. संसारात का अडकलो माहितीये का आपण? आपल्याला फक्त क्षत्रियाचा शिक्का हाणला, आपल्याला ह्याच्यात अडकवलं. आणि अभ्यास करणाऱ्या माणसांनी कारस्थान करून अभ्यास केली, आपल्याला अभ्यास करू दिलं नाही. आपल्याला फक्त वसवस लावून दिली, म्हणून आपली वसवस पूर्ण होत नाही. माय बापू, म्हणून संतांची संगत आहे. आणि मग महाराज देव इकडे जन्माला म्हणून सांगितलं. इकडं काय झालं माहितीये का? कृष्ण गोकुळात जन्मल्यावर एकच पहिल्यांदा गवळण आली. तिचं नाव काय? सगळ्याच्या आधी सगळ्याच्या आधी आलेली काळाशी होती ना, माहितीये का? मला बी आठवण आता नाही. गवळण आलती पाट बघायला. जनाबाई आलती. जनाबाई आंघोळीला आली. जनाबाईच्या आधी एक गवळण आली. कसं काय विसरलो काही की मी तुमच्या संगतीत राहिल्यामुळे विसरलो. तरी पण तुम्हाला मी आठवण सकाळी सांगेन की बरं का. ती गवळण आली. आल्याबरोबर तिने कृष्णाला बघितलं आणि बघितल्याबरोबर महाराज इतका आनंद झाला आणि ती नाचायला लागली, म्हणू लागली हा सुगंधा. काय नाव तिचं? म्हणून तर गुरु करावं लागतो ना तुमच्यासारखं. विसरलो तर विसरलो. काय आवाज वाईट. आता ह्यानी जर नसतं इथं तर दुसरं असतं तर मला असं ह्याची जिरी होतो जाता. बरोबर आहे. खोड लय अवघड महाराज. कोण कधी खोड करून सांगता येत नाही. बरोबर आहे का? कोणाला कोणाचं बरं वाटत नाही, पण त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे म्हणून त्यांनी उत्तर दिलं. सुगंधा नावाची गवळण आली. घरी गेली, मेकअप केला, साडी घातली, गाणं म्हणू लागली. किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, किती आनंदी आनंद अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ उतरली. नाच गाऊ चाला, गोड गाऊ अंगाला, पैज
अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ नाच गावाला थोडा सुद्धा पैजण ही जी गंगा वळणाची गोदावरी आहे ना आपली ही भीमा नदी हीच यमुना आहे ना आणि इथं देव आणि तुम्ही सगळ्या गवळणी म्हणजे कोण देवाच्या वेदाच्या ऋषी म्हणजे देवाच्या मुखातून पडलेले एक एक अक्षर म्हणजे हे इथल्या आणि वेदाचे जे अर्थ आहेत ते अर्थ म्हणजे हे पुरुष बांधव मायबाप महाराज तुम्ही एकच अंग आहे एकाच देवाची सगळे आपण लेकर आहोत आणि महाराज इतका आनंद झाला पण आता आनंदात तिनं काय केलं ताट भरलं जसं तुम्ही डब्यात ते आणलं तिनं डब्यात नव्हतं आणलं बरोबर आहे का तिनं म्हणली पार्ले बिस्किटचं पुढंच तिनं काय करा आणला होता का आपल्याला बरोबर आहे का अशी काही बराबरी लावली नाही तिनं काय केलं ताट भरलं ताटात एका कडेला काय केलं महाराज ढिगारा घातला कशाचा हा वाणाचा वाण कशाला म्हणते तू उघड करायला बरोबर आहे का आपण वाण उघड करतो या अमकात असला तमकात असला वाण तुम्ही कधी मांडता संक्रांतीला मांडताना आमच्या सारख्यांचं खारी कुचर गप तुझ्या बापानं 25 आणले 5 मोजून ठेवतो बरोबर आहे का खोबरं पण आपण काय करतो तुकडा ठेवतो मला तो वाण बळातीन बाईला का खायला नेतात तर तिच्या पोटी जन्मलेला बाळ ही कृष्ण समजून त्या बाईला देवकी समजून ते दान केलेलं असतं तसं ताटा सगळा वाण ओटला एकानं पंचीफळ घेतलं मगाच आणायला पाहिजे होतं पंचीफळ सगळ्या टिकल्यावर असं कुकू लावायला पाहिजे होतं दाबून नाही बसलं तर जी लावायला पाहिजे होतं बरोबर आहे का तर सुवासिनीचं लिहिणं बरोबर आहे का आणि ते बी अजून माझ्या पुढेच बसले ते बरोबर आहे काय करावं तर बोलावं तर किती गेल्यावर सांगितलं होतं कुंकू का लावा तुमच्या पतीचं रक्षण करता ते हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे हे बोट शनीचं आहे इथं शुक्राची जागा आहे हे जर दोन्ही संयोग झाला तर 100% किती बी मोठा ऍक्सिडेंट होऊ द्या तुमचं जर हस्त्र कुंकू सकाळ सकाळ जर भगवान परमात्म्याने म्हणजे सूर्यनारायण बघितलं 100% पती महागारी असतो तुमचं संरक्षण होणार त्याचं कारण आहे माझी बायको ग्रॅज्युएशन पूर्ण आहे अर्चनाला माहिती आहे आता ती काही मावस भावाची पोरगी म्हणून सांगायची काही गरज नाही तुम्हाला पण तरी पण पुरावा देतो जरी ती एज्युकेटेड असली तरी सुद्धा तिला ह्या गोष्टी माहीत असल्यामुळं अजून माझा ऍक्सिडेंट झाला नाही मी घर सोडून 22 वर्ष झालं कुठे बी फिरलो मला येऊन म्हैस थडकली पण मी म्हशीला थडकलो म्हणजे गाडीला थडकली होती लक्षात राहू द्या प्रत्येक पुरुषाच्या माग त्या स्त्रीचा खंबीर साथ असायला पाहिजे शांडिल्यनं या कुंकाच्या जोरावर पतीला मरू दिलं नाही मग हात वर करा कोणाकोणात बदल होईल सकाळपर्यंत आणि असं कोणी सांगितलं तुम्हाला की कुंकू लिहिल्यावरती तुमच्या सौंदर्याचा कमीपणा होतो टिकलेला गाईच्या मांसाची चरबी आहे हिंदू स्त्रीनं ती चरबी आपल्या कपाळाला लावू नये सांगून असं माझ्यासारखे किती तर महाराज गेले तर मला सुद्धा गॅरंटी आहे माझा फोटो लागल्याच्या नंतरच म्हणणार हे बोलत होतं बघता टिकलीवर कसं बसतंय आता बरोबर असं होणार 100% आपल्यात लवकर बदल होईल अशी अपेक्षा मी करू मग अशा रे पांडुरंग कशाला कीर्तन करता उगाच सतत पैसे वाया घालवू नका असू द्या जात तिनं हळदी कुंकाचं सगळ्याला वाण दिलं महाराज आणि मग आनंद झाला मग काय झालं जनाबाई आंघोळीला पाणी ठेवायला आली कुणाला देवकीला का तर देव जन्माला आला जिथं देव असतो तिथं संत महात्मे येतात कारण जनाबाईचं रूप वेगळं होतं आणि हेल घालणं म्हणजे काय पाणी घालणारी बाई असते का वरण अशी आणि ती खालची बसलेली अशी रप त्या लेकराच्या पाठीवर लागती जन्म झाला की बाळातीन बाईला आंघोळ घातली जायची पहिली बरोबर आहे का आणि लेकरू उलट पाण्यात बुडवलं जातं डॉक्टर पशी असं दणका देते त्याच्या मानावर बघत आणि ते असं करतं बरोबर आहे का एक झटका दिला की ती म्हणते मी काय केलं मग तिथं देव म्हणतो आता ना काय करतो तुला सारखं मार खावं लागणार तेव्हापासूनच आपल्याला मार बसतो आणि मग महाराज तसं कृष्णाला सुद्धा सगळं केलं आणि यशोदेन म्हणायची अगं सावकाश घाला ग माझं नाजूक आहे ग बाळ बरोबर आहे का मांडीवर बसायचं नाही ग किती सावळं गोंडस बरं का महाराज काय रूप असेल देवाचं आपली शिमडी ती तरी इतकी चांगली दिसते ती जगाचा बाप कसला दिसत असेल आपण त्याला पावडर लावून आणलं काजळ लावून आणलं होय बरोबर आहे का आपलं जरी शेंबड असलं कसं तरी असलं तर आपल्याला रूपवान दिसतं जगाचा मायबाप तसा दिसू लागला आणि बघता बघता 5वा दिवस उजडला 5वीचा राडा झाला आता 6वी आलीच देव जरी जन्माला आला तरी सुद्धा 6वीला अक्षर लिहिलं तुझी सगळी मार्क आली आणि त्याच्या मागे तुझा मृत्यू होईल तो बी तुझ्या पूर्वजन्माच्या कर्मामुळं लक्षात येते का काय देव होता जगाचा बाप तरी सुद्धा 6वीला अक्षर लिहिलं गेल्या जन्मी वाल्याला फसवून मारलं म्हणून या जन्मी सुद्धा तुझ्या वंशाचा नाश होईल आणि तू एकटाच
बाणाच्या साह्यानं जाऊन तुझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागून किंवा डाव्या का उजव्या डाव्या अंगठ्याला बरोबर विचारू लागतं ना उलट सवस डाव्या अंगठ्याला बाण लागून तू मरणार. हे कोणी लिहिलं? सटविनाक्षर. आणि हे चुकवण्याचा प्रयत्न कोणी केलता? सांदीपन ऋषींनी म्हणजे गुरुनी. का तर गुरु कोण होते? सांदीपन ऋषी. कोणाचे? कृष्णाचे. ज्या वेळेस आश्रम सोडायची वेळ आली त्यावेळेस खीर केलेली होती गोड. का तर आता पोरं संस्थेत जायची बरं का महाराज, तुम्ही पण करत जावं, गोडी राहते तशी. नाका गाठ घे ना, त्याला काय करायचं आपल्याला, बरोबर आहे का? आणि मग महाराज ती गोडी यावी म्हणून खीर केली. आणि खीर खाच्या अगोदर आधी दोघांनी बी वाट्या आणल्या. कोणी? बलरामाने बी आणली, सुदाम्याने बी आणली आणि कृष्ण परमात्म्याने. आणि दिली महाराज कोणाच्या पुढी? संदीपन ऋषीच्या. आणि ती थोडी खीर घेतली, संदीपन ऋषीने खाल्ली आणि सांगितलं कृष्णा ही खीर खाऊ नको, सगळ्या अंगाला लाव. काय कर? तळव्याला सुद्धा लाव, हाताला सुद्धा लाव. त्यांनी सगळ्या अंगाला लावलं. पण त्यांना वाटलं की अंतकरणामध्ये काय झाले? गुरुच्या प्रेम निर्माण झाले. माझ्या कर्मातून मला भोगून सुटका करायची आहे. देव गुरुचा प्रसाद मृत्यू आला तरी चालेल, पण मी पायदळी लावणार नाही. आणि महाराज जशी वाटी संपली तसं पुन्हा महाराज काय करता येत नव्हतं. पुन्हा संदीपन ऋषीने विचारलं, अरे कृष्णा काना लावला का प्रसाद? हो लावला गुरुदेवा. बघू बर पाय. पाय बघितलं आणि दाही मोकळून पाय हातात धरून रडलं. म्हणले कृष्णा शेवट तू वज्र देह बनवताना हा पाय तसाच का ठेवला? म्हणले गुरुजी जगात अशी रीती येईल, जर उद्या विद्यार्थ्यावर घात आला तर तो गुरुनं दूर केला तर त्याच्या प्रारब्धात पुन्हा तोच जन्माला यावं लागेल आणि भोगावं लागेल. त्यापेक्षा केलेलं कर्म मला भोगू द्या आणि निवांत जगाचा निरोप घेऊ द्या, कारण त्याच्यानंतर माझा जन्म विठ्ठल म्हणून येईल. त्यावेळेस तुम्हीच माझ्यापाशी असणार आहे, दुसरं कोणी नसणार आहे. म्हणून पूर्वजन्मीचं कर्म संपण्यासाठी गुरुचा प्रसाद पायाला लावला नाही. याच कृष्ण परमात्म्यानं एवढी महान तपस्वी साधूची वृत्ती कुणाची असती? गुरुची. म्हणून महाराज कृष्णाची 5वी झाली, अक्षर लिहिलं आणि गडबड झाली आणि 11वा दिवस उजडला. सगळ्या आत्यांना फोन केला कळाशीच्या, अर्धा तोळा आणा, तोळा काय आणू नका, 1,10,000 भाव गेलाय, बरोबर आहे का? येताना. आणि दुसरी गोष्ट, येताना तुमच्या 1,500तून 500ची साडी घेऊन या, तुम्हाला जशी आवडेल तशी. यंदा आमचा ऊस गेलेला नाही. आणि म्हणून संयोजक मंडळीला सांगतो की नाव ठेवताना जी काय असेल ते यादीवर लिहा आणि आलेले आहेत या पोरांना द्या. जरी नसले आणले तर उद्या येताना रिकामी येऊ देऊ नका, कारण ह्या कृष्णाच्या तुम्ही आत्या आहात आणि हे तुमचे बंधुराज आहेत. त्यांना सांभाळणं आपलं काम आहे. कारण का यांच्या कुठे गेला होते मग आजारी पडले, त्याला वडील नाही बरं का, त्याला वडील नाही. मग तापानं फणफणत होतं. मला सांगा आपलं जर लेकरू असतं आपण सुद्धा कीर्तनाला आला नसतो. कारण का शिवबा कासाराच्या बायकोनं तसंच केलं. लेकराला ताप आला म्हणली नवऱ्याला, ए बस घरी, कीर्तनावर काय घेणं देत्या, तू केच्या अर्वाच्य भाषा वापरली. देवाला आवडलं नाही, देवाने एका झटक्यात कीर्तनाला आलं नाही म्हणून आणि तुकोबऱ्याला नावं ठेवली म्हणून मुलाचा देहांत केला. कारण मुलगा त्यात मरण पावणार होता. चालू कीर्तनात घेऊन आली प्रेत आणि तुकोबऱ्याला सांगितलं, कुठे आहे तुमचा देव? किती नवऱ्यानं माझ्या सेवा केली, कसा काय घात झाला? तिनं सांगितलं, आई मला काय बोलायचे ती बोल, पण माझ्या देवाला बोलू नको. अरे अख्खं गाव वरडतय टिहूपासनं या पंचक्रोशी पस्तोर लोगाव पस्तोर. काय म्हणते माहितीये का, या तुक्याला त्या देवानं काळ्याने येड केलं आणि अख्ख्या घराचं वाटोळ केलं. आता तू माझ्या नवऱ्याला घेऊन माझ्या संसाराचं पोराचं वाटोळ केलं, याला जबाबदार तू आणि तुझा देव. त्यावेळेस तुकोबऱ्याने डोळे झाकले, मधलं भजन घेतलं. मधलं भजन घेतल्याबरोबर मेलेलं माणूस कीर्तनात उठून बसलं. हा इतिहास नव्हे, हा चमत्कार नव्हे, ही भक्त अंतकरणापासून तुकोबऱ्याने मारलेली देवाला. मग आपलं चुपीतनं उठवून आणायला काय अडचण आहे का? नाही. आता संध्याकाळचं राहू द्या, दमला असेल ते आज 15 ऑगस्ट मध्ये डान्स करून पाठ केलेलं भाषण रातभर गोकून गोकून गोकून, बरोबर आहे का? आणि त्यात आपल्याला कौतुक वाटलं असेल आणि ते स्टेटस ठेवलं असतील. बघा किती आनंद आहे सांगा बरं. मग जर उद्या तीच लेकरू अभंग म्हणलं तर आमच्यासारखी त्यांनी नवाजल्यावर किती बाहेर वाटेल. म्हणून आपल्या लेकरांना योग्य मार्ग दाखवा, कारण कृष्ण परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी तुमच्या कळाशी गावामध्ये आलेला आहे. पण नाव ठेवायचा कार्यक्रम अजून 10 मिनिटांनं सुरू होणार आहे. 12वीचा राडा होईल. पण महाराज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तोच कृष्ण परमात्मा आता पंढरपूरला आलाय आणि त्याच्या समोरून चंद्रभागा नदी वाहते. आणि तेव्हा अजून काय मागायचंय का तुला? तुकोबराय म्हणतात मागणीवर या. मधला गॅप संपला. आता उर्वरित भाग नाव ठेवल्यापासून उद्या, बरं का, काल्याच्या प्रसंगात. मग तुकोबरायांना विचारलं काय पाहिजे? काही नाही, तुझी चंद्रभागा का ना अखंड वाहू दे आणि तिला अखंड पाणी राहो. म्हणून कळाशी पासून थोड्या अंतरावर उजनी धर्माची निर्मिती सुद्धा, हा सुद्धा देवाचीच इच्छा आहे. सगळं पाणी वाहून गेलं असतं तर वाडीला पाणी सुटलं नसतं.
आणि मी केलेलं पाप मला धुवायला जागा सापडली नसती, तुम्ही सगळी पुण्यवान माणसं बरं का. पण माझं पाप तुमच्या सगळ्यांच्या चरणधुळीनं धुवून नक्की जाईल ही माझ्या मनामध्ये अपेक्षा आहे. महाराज माझं काय पाप आहे? वाचिक, कायिक, मानसिक तिन्ही प्रकारची पाप होऊ शकतात. मग तुकोबराय म्हणतात या सर्व जीवाची झालेली पाप तुझ्या चंद्रभागेत स्नान केल्यावर जातात. एवढंच नाही, नुसतं डोळ्यानं चंद्रभागा बघितली तर सकळ तीर्थाचं पुण्य भेटतं. पंढरपूरच्या देवाच्या रावळात नाही जाता आलं ना जाऊ नका. पाठीमागची बाजू बघायची, कुठली? पश्चिम बाजूची. देखता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. कशाला 14,000 देताय, तिकडे जाताय, बस तरीत गेली तर घरची म्हणणार काशी झाली, बरोबर आहे का? त्यापेक्षा पंढरपूरला जावं, एकादशीला पांडुरंगाचं मागची पवित्र व्हावी, सगळ्या गोष्टी पाहाव्या. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं. तुकोबराय म्हणतात मला आता एकच मागणं दे अभंगाच्या शेवटी.
लागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वारकरी चुकवणी हरी. आपण ही तेच मागणं मागू या कळाशी गावामध्ये, असंच भक्तीला उदाहरण यावं. बरोबर आहे. आणि प्रत्येक घरोघरमध्ये संत महात्मे जन्माला यावी. आणि आताच्या विज्ञान युगाप्रमाणे म्हणा किंवा तुमच्या इंटरनेट युगाप्रमाणे म्हणा, काय सगळ्या मुलांना शिक्षणाची प्राप्ती हो, सुख समाधान ऐश्वर हे सगळं भगवंताने तुमच्या पदरात पडो ईश्वर चरणी प्रार्थना. मला समस्त कळाशी ग्रामस्थांनी आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्हाला इथंच नारदाच्या गाधून दंडवट घालतो. महाराज उद्या अतिशय प्रेमानं आपल्याला यायचंय, कारण उद्या काल्याचा प्रसाद आहे. आता आज आपला काय झालं, मागणी झाली, उद्या आपला पगाराचा फुल दिवस आहे. बरं का, ज्याचं जेवढं दिवस भरलं त्याचं ऑटोमॅटिकली तेवढी पगार. का म्हणता तुम्ही 2 दिवस आला नाही म्हणता काय त्याला, 4 दिवस होती की ती म्हणते का काल कोण गेलतं इंदापूरला माझ्या समोरनं, खोटं बोलते काय. बरोबर आहे का. आणि काय काय केलेलं असलं तरी बी 1 दिवस बुडवी तिथे चुकून आवृत्तीपासून दुधाचा हिशोब घालण्यासाठी चौकात भांडणं जाते ती काय काय जणांची. एवढी लोक मला हुशार आहेत. तसं काही होणार नाही. पण उद्या येताना एकही महिलेनं घरून ताट न आणता यायचं नाही. येताना थोडा तरी भगवंताला प्रसाद आणा. कशाचा लय नाही आलं, ककडी 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 माहितीये ना, ककडीचा प्रसाद आज दाखवायला पाहिजे देवाला नेमानं. आणि असू द्या जो विसरला कोणाकडे असेल ती. बरं का. आणि दुसरी गोष्ट, उद्या दही आणि भात थोडा काला एवढाच वाटेल, लईक पण नको. बरं का. आणि तो एक प्रसाद आणा. दुसरी गोष्ट, बिगर आरतीचं यायचं नाही. तुम्ही जिथं उभा आहात तिथूनच तुम्ही भगवंताला ओवाळायचं, कारण ओवाळणी करणं हा तुमचा धर्म आहे. तुम्ही बिगर ताटाचं अशीच सवय लागली जणू काय कुणाच्या लग्नाला चालले ते काही आशा येते त्या करणं. बरोबर आहे. पोतीला येताना नियम आहे, महाराज शास्त्रीय नियम आहे. त्याच्या पाठीमागं कारण आहे. तुमची घरची आरती इथं चालू होते. तूप असेल तूप वापरा, तूप नसेल तरी साध्या तेलाचा देवा सुद्धा फक्त कुणाच्या पदराला लागणार नाही याची काळजी घ्या. नाहीतर मला काहीतरी आगाव आणचाल कुठं अजून बसताना उठताना. ते कधी लावायची, आरती चालू झाल्याच्या नंतर थोडा अंतर उभं राहा, तोपर्यंत लावायची नाही. कापूर असेल कापूर घेऊन या, उद्बत्ती असेल उद्बत्ती घेऊन या. बरं का. याचा ना सुंदरपैकी अतिशय आनंदानं उत्साहानं व्यवस्थित काटापदराच्या साड्या असतील तर घालून या, दिलेल्या असल्या तर कालच्या रक्षाबंधनी, भांडणात राहिले असल्या तर राहू दे. बरं का. पण आनंदाने या, फ्रेश मूडने या. पुरुष मंडळी तुम्ही सुद्धा, उद्या आपल्याला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. कारण काला म्हणजे आनंदाच्या पलीकडे काही नसतं. तरी पण